ज्योतिर्लिंग सांगितलं परळी वैजनाथ, परळी चिताभूमी. म्हणे आम्हाला परळीची पवित्र कथा सांगा. आणि मग त्यावेळेला कथा सांगायला सुरुवात केली. परळीमध्ये काही अनेक गोष्टी घडल्या म्हणून परळी सर्वश्रेष्ठ आहे. भगवान ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून जी सरस्वती नदी पृथ्वी तलावरती आली, दर 12 वर्षाला येते ते ठिकाण म्हणजे परळी. सत्यवान सावित्रीची, वट सावित्रीची कथा, वट सावित्रीची कुठे झाली असेल ती परळी. परळी क्षेत्रामध्ये सत्यवान नावाचा राजा होता. त्याची धर्मपत्नी सत्यवती सावित्री, आणि त्या सावित्रीने आपल्या पतीचा जीव गेल्यानंतर तो परत आणला. ते पवित्र क्षेत्र परळी. मार्कंडेय ऋषीचा जीव जिथे परत मिळाला ते क्षेत्र म्हणजे परळी. हरिहराचं मिलन वैकुंठ चतुर्दशीला रात्री जिथे झालं ते क्षेत्र म्हणजे परळी. एवढंच नाही, फाल्गुन महिन्यातल्या शुक्ल अष्टमीला कालिका मातेने जिथे जन्म घेतला कालरात्रीच्या रूपामध्ये ते क्षेत्र म्हणजे परळी. परळीचं वर्णन आहे. जगामध्ये 2 कैलास पर्वत आहेत. एक कैलास पर्वत जो आहे तो तिबेटमध्ये येतो, जो मानस सरोवराच्या जवळ येतो. आणि दुसरं मेरू पर्वत कुठे असेल, सुमेरू त्याला म्हणतात. आणि मेरू पर्वत कुठे असेल तर परळी.